नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लातूर शहराला येत्या 15 दिवसात रेल्वेद्वारे 25 लाख लिटर पाणी पुरवणार, महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धेला स्थगिती देण्यासंदर्भातली याचिका उशिरा दाखल झाल्यानं पहिल्या सामन्याला तरी उच्च न्यायालयानं दाखवला हिरवा कंदील. मुंबईत JJ रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत समन्वयानं तोडगा काढा, विधान परिषदेत सभापतींचे निर्देश. कर्ज बुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा तडजोडीचा प्रस्ताव बँकांनी फेटाळला, एकूण संपत्ती उघड करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मल्ल्यांना आदेश. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंधळकर यांना 16 तारखेपर्यंत CBI कोठडी. आणि परदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ आतापर्यंतच्या उच्चांकावर, यंदा विकास दरही चांगला राहण्याची शक्यता. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. येत्या 15 दिवसात रेल्वेनं पाणी आणून लातूरला 25 लाख लिटर पाणी देऊ अशी घोषणा पुनर्वसन आणि मदत कार्य मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. लातूरला पाणी देण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे असं त्यांनी नमूद केलं. कोणत्याही स्थितीत 15 दिवसाच्या आत लातूर शहराला पाणी येईल आणि त्यासाठी व्यक्तिगत माननीय पंतप्रधान स्वतः लक्ष घालताय, पियुष गोयल जे लक्ष घालताय, सुरेश प्रभू लक्ष घालताय, मी स्वतः दररोज बोलतोय. मी आश्वस्त करतो देशमुख साहेब आपल्याला की या ठिकाणी आम्ही निश्चित या 15 दिवसाच्या ठिकाणी त्याच्याही आधी पाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मी स्वतः बसणार आहे तिथे जाऊन आणि त्या ठिकाणी अध्यक्ष हे करून त्याच्यात पेक्षा जे झालंय ते विसरा. पाणी कसं मिळेल ते याच्यात या आणि त्यासाठी आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करतो. मात्र माजी मुख्यमंत्री लातूरचे असतानाही लातूरच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला गेला नाही असा मुद्दा खडसे यांनी उपस्थित केला. लातूरमध्ये पाण्याची भीषण स्थिती आहे, पण लातूरच्या या प्रश्नासंदर्भात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करून पुनर्वसन मंत्री हेतवारोप करत आहेत असा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. या मुद्द्यावरून सदनामध्ये वातावरण तापलं. मंत्री राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर राजकारण करण्यापेक्षा लातूरला पाणी कधी देणार असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. मांजरा नदीतलं पाणी मांजरा साखर कारखान्यासाठी वापरलं गेलं, त्यामुळे लातूर शहराच्या पाण्याची समस्या उद्भवल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. त्यावर पाण्याचा प्रश्न असताना मांजरा कारखान्यातल्या ऊस गाळपाला सरकारनं परवानगी का दिली असा प्रतिप्रश्न अमित देशमुख यांनी विचारला. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानं या आरोप प्रत्यारोपांवर पडदा पडला. राज्यातल्या सर्व शिधा वाटप पत्रिका आधार कार्डाशी संलग्न करण्याची मोहीम येत्या 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे शिधा वाटपातला काळाबाजार रोखायला मदत होईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरील प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यात 2,32,00,000 गॅसधारक असून त्यापैकी 1,18,00,000 जणांची नोंद शिधापत्रिकेवर झालेली नाही, ती करण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर केंद्राकडून राज्याला 7% रॉकेलचा कोटा वाढवून देण्यात आल्याचं गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या शिधा वाटप दुकानात बायोमेट्रिक यंत्रणा लागू करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ती 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असंही बापट यांनी यावेळी सांगितलं. मॉडेल रेंट ॲक्टमध्ये भाडेकरूंच्या विरोधात काही तरतुदी असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. सध्या मुंबई आणि ठाणे परिसरात भाडेकरूंना जे हक्क प्राप्त झाले आहेत ते अबाधित राहतील अशी ग्वाही देखील मेहता यांनी यावेळी दिली. बीडमधल्या खंडूबाबा माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती वाटपाबाबत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विधान परिषदेत विरोधक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यात झालेल्या वादळी खडाजंगीमुळे सभागृहाचं कामकाज 6 वेळा तहकूब करण्यात आलं. अखेर झालेल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त करत सभागृहाची क्षमा मागण्याचे निर्देश सभापतींनी सभागृह नेत्यांना दिले. त्यांनी क्षमा मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आणि कामकाज पुन्हा सुरू झालं. वातावरणात होत असलेले बदल टिपण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सभागृहात केली. झाडं लावा झाडं जगवा या कार्यक्रमाअंतर्गत या वर्षात 2 कोटी झाडं लावण्याचा संकल्प असल्याचं ते म्हणाले.
मुंबईतल्या जे रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत राज्य सरकारनं सामोपचारानं तोडगा काढावा आणि डॉक्टरांनी संप मागे घेतला नाही तर आवश्यक असल्यास त्यांच्यावर मेस्मा या कायद्याअंतर्गत कारवाई करावी असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले। वैज्ञानिकांनी सर्वसामान्यांना ग्रासणाऱ्या समस्यांचं कालबद्ध कार्यक्रमाद्वारे निराकरण करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। सिकल सेल ॲनिमियासारख्या रोगांवर उपाय शोधून काढणं, सुरक्षा सामुग्री निर्माण करणं, जीवनरक्षक प्रणालीसाठी आवश्यक असणारी साधनं निर्माण करणं, त्याचप्रमाणे सौर ऊर्जा आणि शेती या क्षेत्रातही नवं संशोधन आणणं यावर वैज्ञानिकांनी आपलं लक्ष केंद्रित करावं असं ते म्हणाले। प्रयोगशाळेत केलेलं संशोधन प्रत्यक्ष व्यवहारात सर्वसामान्य लोकांनाही कसं उपयोगी पडेल याकरता उपाययोजना सुचवण्याचं कामही वैज्ञानिकांनी करावं असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं। आगामी IPL स्पर्धेतल्या पहिल्या सामन्याला स्थगिती द्यायला आज मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर 9 एप्रिलला हा सामना होणार आहे। स्थगितीबाबतची याचिका खूपच उशिरा दाखल झाल्यानं पहिल्या सामन्यावर बंदी आणता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय। राज्यातल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर इथं आयोजित IPLचे सामने होऊ नयेत अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। याचिकेच्या सुनावणीदरम्यान काल न्यायालयानं राज्यात तीव्र दुष्काळ असतानाही IPLचे सामने होत असल्याबद्दल ताशेरे ओढले होते। सामने होत असलेल्या स्टेडियमना पाणी पुरवठा कुठल्या स्रोतांद्वारे केला जाणार आहे याबाबतचं उत्तर राज्य सरकारनं 12 एप्रिलला द्यावं असे निर्देशही न्यायालयानं आज दिले। दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या देशभरातल्या IIT या शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या वार्षिक शुल्कात खुल्या प्रवर्गासाठी वाढ करण्यात आली आहे। हे शुल्क वार्षिक 90,000 रुपयांवरून 2 लाख रुपये करण्यात आलं आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून ही वाढ लागू होणार आहे। IITच्या शुल्क निर्धारण समितीनं वार्षिक शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिली। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असलेल्या अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गटातल्या नव्या विद्यार्थ्यांना शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे, तर 5 लाखापर्यंत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचं 2/3 शुल्क माफ करण्यात आलं असून उरलेलं शुल्क भरण्यासाठी त्यांना कर्जाची सुविधा पुरवण्यात येणार आहे। पुढल्या वर्षापासून IITच्या संयुक्त प्रवेश परीक्षेत 12वीचे गुण विचारात घेतले जाणार नाहीत। देशातल्या विविध बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज थकवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा 4,000 कोटी रुपयांच्या तडजोडीचा प्रस्ताव बँकांनी नाकारला आहे। सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी झाली। त्यावेळी बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली इतर बँकांच्या गटप्रतिनिधींनी आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली। आपली मालमत्ता विकण्यामध्ये मल्ल्या यांना खरोखरच स्वारस्य असेल तर त्यांना प्रत्यक्ष मालमत्ता दाखवण्यासाठी भारतात उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी या गटानं न्यायालयाकडे केली। आपल्या मालमत्तांची वास्तविकता सिद्ध करण्यासाठी मल्ल्या आणि त्यांच्या कंपन्या किती रक्कम जमा करू शकतात अशी विचारणा न्यायालयानं केली। आपली प्रत्यक्ष मालमत्ता जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दिले असून 21 एप्रिलपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले पुणे ग्रामीण पोलीस दलातले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना पुण्यातल्या विशेष न्यायालयानं आज 16 तारखेपर्यंत CBI कोठडी सुनावली। तळेगाव दाभाडे इथले माहिती अधिकार कार्यकर्ते शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं आंधळकर यांना अटक केली होती। त्यांना आज पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी भारत पसंतीचं ठिकाण ठरला आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय। परदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं। ते आज नवी दिल्ली इथं 4थ्या वार्षिक विकास संमेलनात बोलत होते। प्रत्येक क्षेत्रातली गुंतवणूक वाढवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात आली असून त्याचे परिणाम लवकरच बघायला मिळतील असं ते म्हणाले। 7 ते 7.5% विकास दर राखणं हे आजच्या प्रतिकूल जागतिक आर्थिक परिस्थितीत चांगलं यश असल्याचं जेटली यांनी सांगितलं। चालू आर्थिक वर्षात विकास दर गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत चांगला राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। देशातल्या बहुतांश राज्यांची वित्तीय स्थिती बळकट असल्याचंही त्यांनी सांगितलं। आज जागतिक आरोग्य दिन। मानवाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं आणि त्याबाबतचं ज्ञान देण्याच्या उद्देशानं या दिवसाचं आयोजन केलं जातं।
मानवाचा आयुर्मान वाढवणाऱ्या निरोगी जीवन पद्धतीवर या निमित्तानं भर दिला जातो। मधुमेह उच्चाटन ही या वर्षाच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे। जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अकोल्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती रॅली, वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा, पोस्टर प्रदर्शन आणि मधुमेह निदानासाठी रक्त तपासणी शिबिर असे विविध उपक्रम होत आहेत। वर्धा इथं या दिनाच्या निमित्तानं जिल्हा सामान्य रुग्णालयानं राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण शपथ कार्यक्रमाचं आयोजन केलं। न्यू इंग्लिश विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली। जागतिक आरोग्य दिनानिमित्त हिंगोलीत बीट द डायबिटीस म्हणजेच मधुमेहावर मात करा या आशयाला अनुसरून कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत मधुमेह तपासणी, क्षयरोग अशा तपासण्या यावेळी करण्यात आल्या। धर्मवीर संभाजी महाराज यांचा पराक्रम आणि भारतासाठी त्यांनी केलेलं बलिदान आपल्या राष्ट्राला नेहमीच प्रेरणा देत राहील असं आमदार बाबूराव पाचरणे यांनी म्हटलं आहे। संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती आणि श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत यांनी पुण्यात संयुक्तपणे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। शंभूराजांना मोगलांनी अतिशय क्रूरपणे मारलं। शंभूराजांचं धाडस आणि राष्ट्रभक्ती याबाबतचा इतिहास नव्या पिढीला कळावा याकरता श्री क्षेत्र तुळापूर इथं शंभूराजांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करू असं पाचरणे यांनी यावेळी सांगितलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं आज मुंबईत राज्य कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीनं जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असल्याचं प्राध्यापक हरी नरके यांनी यावेळी सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं आज कामगार आयुक्त कार्यालयाने अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जो महोत्सव आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेबांचा रिलेव्हन्स आजच्या तरुण पिढीला सांगण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांचं जे राष्ट्रीय स्वरूपाचं योगदान आहे ॲज ए मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया, त्यांनी या देशाच्या उभारणीसाठी जे योगदान दिलं ते योगदान या निमित्तानं तरुण पिढीसमोर जावं। तिथपासून आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी कामगार मंत्री म्हणून असताना आखलेली धोरणं, कायदे मंत्री म्हणून त्यांनी देशाला दिलेली राज्यघटना आणि त्या राज्यघटनेतली समतेची तत्व, स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची तत्व या सगळ्यांच्याबद्दलची एक चर्चा या निमित्ताने घडवून आणावी आणि तरुण पिढीचं प्रबोधन करावं या उद्देशाने या मंडळींनी अतिशय उत्साहात आणि मोठ्या जोरशोरशे फार सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्र आणि हस्तलिखितांच्या प्रदर्शनाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं। हा कार्यक्रम दिवसभर चालणार असून या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गरजतो भीम माझा हा संगीताचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे। जगभरातल्या 6 अब्ज लोकांसाठी उद्योग निर्मितीचं केंद्र होण्याची क्षमता भारतात असल्याचं अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलंय। मुंबईत आज सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँक आणि LIC अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळ यांच्यात सिन्हा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते। हा करार म्हणजे लघु उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध व्हावं या प्रयत्नाचा एक भाग आहे। स्टार्टअप आणि स्टँडअप इंडिया मोहिमांद्वारे देशात उद्योजकतेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सिन्हा यांनी यावेळी सांगितलं। एकविरा देवी हे कोळी बांधवांचं आराध्य दैवत। येत्या 13 आणि 14 तारखेला लोणावळ्यात एकविरा देवीची यात्रा भरणार असून त्याबाबतची सगळी तयारी आता पूर्ण झाली आहे असं एकविरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांनी म्हटलं आहे। ते आज लोणावळ्यात पत्रकारांशी बोलत होते। या संदर्भातली बैठक काल कार्यालयात झाली।
यात्रेच्या निमित्तानं काही सूचना गावकऱ्यांनी केल्या आहेत, त्यानुसार सुरक्षा, पाणी याबाबतीत योग्य व्यवस्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 13 तारखेला पहाटे एकविरा देवीला मंगलमय अभिषेक करण्यात येईल आणि संध्याकाळी 7 वाजता पालखी सोहळा होईल असं ते म्हणाले. नाशिकलाही आता दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. गोदावरीचं भरलेलं पात्र ही नाशिकच्या अभिमानाची गोष्ट, पण आज ही गोदावरी कोरडी पडली असून तीर्थ घेण्यासाठी सुद्धा या नदीत पाणी शिल्लक राहिलेलं नाही. साहजिकच भाविकांची आणि पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. जवळपास 129 वर्षांनी रामकुंड रीत झाल्याचा दावा पुरोहित संघानं केला आहे. निवर्तलेल्या आपल्या आप्तेष्टांच्या अस्थि विसर्जन करण्यासाठी देशभरातले लोक नाशिकला येतात, पण आता अस्थि विसर्जन करण्यासाठी पाणी नसल्यानं त्यांना विषण्ण मनानं परत जावं लागत आहे. यंदाही पावसानं ओढ दिली तर काय परिस्थिती उद्भवेल याची कल्पना न केलेलीच बरी. ज्येष्ठ नागरिकांची मागणी राज्य शासन अद्यापही पूर्ण करत नसल्याचा आरोप करत धुळे इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांच्या महासंघातर्फे आज वयोवृद्ध नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 करावी, श्रावणबाळ वार्धक्य योजनेतून मिळणारं निवृत्तीवेतन किमान 1000 रुपये करावं, तसंच राजीव गांधी जीवनदायी योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करून मोठ्या उपचारांसाठी लागणारं शुल्क माफ करावं, अशा महत्त्वाच्या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. अपघातानंतर त्वरित मदत न मिळाल्यानं अनेकदा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून वाशिम इथल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी अपघाताची तत्काळ माहिती देणारी स्वयंचलित प्रणाली विकसित केली आहे. वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येसोबत अपघातांचं प्रमाणही वाढतंय. अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळा इतरांपर्यंत अपघात झाल्याची माहिती न पोहोचल्यानं आणि त्यामुळे त्वरित मदत उपलब्ध न झाल्यानं प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. हीच समस्या लक्षात घेऊन वाशिम इथल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी 4चाकी वाहनातील स्वयंचलित यंत्रणेच्या मदतीनं मोबाईलचा वापर करून अपघात झाल्यानंतर एकाच वेळी अनेकांना अपघाताची माहिती देणाऱ्या प्रणालीचा शोध लावला आहे. आम्ही जी सिस्टीम्स इन्व्हेंट केलेली आहे, जी सिस्टीम्स बनवलेली आहे, ऑटोमॅटिक व्हेकल ॲक्सिडेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम असं त्या सिस्टीमचं नाव आहे. तर या सिस्टीम्समुळं जेव्हा ॲक्सिडेंट होतो तर ते इंटेन्सिटी ॲक्सिडेंट आणि लोकेशन, त्या ॲक्सिडेंटचं लोकेशन कुठं झालेलं आहे तर हे एका मॅसेजच्या स्वरूपात सेंड करते, म्हणजे व्यक्तींना सेंड करते. त्यामध्ये 10 जणांना सेंड करते ते. त्यापैकी जसं की आम्ही ॲम्ब्युलन्स, पोलीस स्टेशन आणि रिलेटिव्ह हे 3 नंबर कंपल्सरी केलेले आहेत. आणि जर प्राईसबद्दल जर आमच्या सिस्टीमच्या बोलायचं झालं तर आमची सिस्टीम फक्त 250 ते 300 रुपयात पडते. महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक DK बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही यंत्रणा वाहनात बसवली तर अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना त्वरित मदत उपलब्ध होऊन कित्येकांचा जीव वाचू शकेल. मलेशियात इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं आज भारताचा 5-1 असा पराभव केला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं 5व्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून खातं उघडलं, पण रुपिंदर पाल सिंगनं ड्रॅग फ्लिकवर 8व्या मिनिटाला गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर मात्र गोलचा धडाका लावत ऑस्ट्रेलियानं 13, 20 आणि 26व्या मिनिटाला गोल झळकवत मध्यंतरापूर्वीच 4-1 अशी मजबूत आघाडी घेतली. 3ऱ्या सत्रात आणखीन एक गोल करत ऑस्ट्रेलियानं 5-1 असा हा सामना जिंकला. आपल्या पहिल्या सामन्यात भारतानं काल जपानला 2-1 असं नमवलं होतं. भारताचा पुढचा सामना आता रविवारी कॅनडाबरोबर होणार आहे. मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताच्या PV सिंधू आणि सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात PV सिंधूनं कोरियाच्या जे सुंग हिचा 22-20, 21-17 असा 2 सरळ गेममध्ये पराभव केला, तर सायना नेहवालनं दक्षिण कोरियाच्या बाई युन जू हिचा 21-10 आणि 21-16 असा पराभव केला.
हवामान. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान आज भीरा इथं 41.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 23, नागपूर 39-24, पुणे 38-19, औरंगाबाद 38-21, नाशिक 37-19, कोल्हापूर 36-23, रत्नागिरी 33-23, सोलापूर 39-23 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान 25 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. लातूर शहराला येत्या 15 दिवसात रेल्वेद्वारे 25 लाख लिटर पाणी पुरवणार, महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धेला स्थगिती देण्यासंदर्भातली याचिका उशिरा दाखल झाल्यानं पहिल्या सामन्याला तरी उच्च न्यायालयानं दाखवला हिरवा कंदील. कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांचा तडजोडीचा प्रस्ताव बँकांनी फेटाळला. एकूण संपत्ती उघड करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मल्ल्यांना आदेश. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंधळकर यांना 16 तारखेपर्यंत CBI कोठडी. आणि परदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ आतापर्यंतच्या उच्चांकावर, यंदा विकास दरही चांगला राहण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे 125वं जयंती वर्ष. या निमित्तानं भारत सरकार आणि अनेक राज्य विविध उपक्रम राबवत आहेत. बाबासाहेबांचे राजकीय, सामाजिक तसंच आर्थिक विचार आणि त्यांचा दृष्टिकोन याबाबत विविध प्रबोधनपर कार्यक्रम सर्वत्र होत असतानाच सध्याचा पेटत असलेला पाणी प्रश्न या विषयावरही बाबासाहेबांनी त्याकाळी परखड भाष्य केलं होतं आणि पाण्याचं नियोजन कसं करावं या संदर्भात मतं मांडली होती. या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी पाणी हक्क समितीचे निमंत्रक सीताराम शेलार यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.